आपण? मी किरणची मैत्रीण पूजा. अच्छा. किरण आता ठीक आहे, पण तिची मनस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे तिला या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ लागेल. काळजी घ्या. हो. काका सोडा. किरण, किरण, पूजा. माझ्यासोबत काय झालं ग? सावध स्वतःला, सगळं ठीक होईल. तुझं नाव काय? किरण जनार्दन सोनवणे. तुम्ही कोण? मी किरणची मैत्रीण पूजा, पूजा देशपांडे. तुम्हाला माहीत आहे या अवस्थेत तुम्हाला इथे कोणी ॲडमिट केलं ते? तुम्हाला माहीत आहे का किंवा आठवतंय का तुमच्यावर बलात्कार करणारी व्यक्ती कोण होती? काही आठवतंय का? त्याचा चेहरा कसा होता? ते दिसायला कसे होते? तू जर आम्हाला त्याच्याविषयी काहीच सांगितलं नाही तर आम्ही त्याला कसं पकडणार? किरण, काहीतरी बोल, काहीतरी बोल. किरण, किरण. किरणला खूप मोठा धक्का बसलाय. किरणच्या डोक्यात तिच्यावर झालेल्या अत्याचारासंबंधीचे विचार सतत चालू असतात. खांबाळकर, बघा तिच्या घरी चौकशी करा, काही पुरावा सापडतोय का बघा. पण किरणने मनात इतका धसका घेतलाय की त्याच्याविषयी तिला काहीच बोलता येत नाही. मला तरी वाटतंय की आपण किरणला सावरायला थोडा वेळ दिला पाहिजे. चला आपण केबिनमध्ये बसून बोलूयात. किरण, देवा, काय वाढून ठेवलं रे माझ्या पोरीच्या नशिबात. मावशी. बघ ना ग, 2च दिवस गावी गेले ना असं झालं. मावशी रडू नका. तुम्ही जर असा धीर सोडला तर किरणकडे कोण लक्ष देणार? शांत व्हा. किरण, शांत व्हा. किरण, किरण. हॅलो. हो, तू पोच, मी आलेच. हो, बरं. तू येते ना? ठीक आहे. हो हो, आलेच मी.
कौन है मेरे दिल की सुबह हो या शाम, कौन है वो दिलरुबा, अरे कहो ना हमसे जरा। ओए लो ना 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 ना, ओए 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 तुम हो ओ दिलरुबा। काका तुम्ही या ना. काका तुम्ही बसा, मी पाणी आणते. काय आई कुठे दिसत नाहीये? आई काही कामानिमित्त बाहेर गावी गेली. कधी येणार काय? बहुतेक उद्या येईल. काका तुम्ही बसा, मी आलेच. तुम्ही काका काय करताय? काका 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 मला सोडा. काका मी तुझ्या मुलीसारखी आहे. काका किरण 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 शांत हो, रडू नको. कशी शांत हो, सांग ना. ते क्षण अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जातच नाहीये. त्याचे हात माझ्या शरीरावरून जडू दोन काळ्या सापांप्रमाणे सैरावैरा फिरत होते. कशी शांत हो. मला स्वतःचीच लाज वाटते ग. किरस येते, किरस. किरण सावर स्वतःला, हळूहळू सगळं नीट होईल. आता कसलं नीट होतंय? माझं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. असं वाटतंय स्वतःला संपून टाकावं.
त्यापेक्षा तू त्याचं नाव का नाही सांगत? मम्मी तू गप्प बस ना, तुला काहीच कळत नाही. मला शांत कर. त्या नराधा मला फिरू देत मोकाट. मम्मी तू घरी जा. मम्मी जा. तू कशाला ओरडलीस आईवर? काय चुकलं तिचं? ओढू नाही तर काय करू? शुद्धीवर आल्यापासून सगळेजण हेच प्रश्न विचारताय. कोणी केला बलात्कार? कसा केला? कधी केला? माझ्याबद्दल कोणी एक शब्दही विचारत नाहीये ग. तुला त्रास होतोय का? कुठे दुखतंय का? जेवढा त्रास बलात्कार होताना झाला ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास यांच्या प्रश्नांमुळे होतोय. माझ्यावर अचानक तो प्रसंग ओढावला. पर्समध्ये ठेवलेल्या त्या स्प्रे पर्यंतही मी पोहोचू शकले नाही. अचानक असं घडणार असेल तर काय उपयोग ग अशा वस्तूंचा?